शीलाच्या पालनामुळे अंतिम समयी मरताक्षणी कधीही दुर्गती होत नाही. शीलवान व्यक्तीची कधीच दुर्गती होत नाही. शीलेनं निब्बुती निब्बान. शीलाच्या पालनामुळे निर्वाणाचा मार्ग मोकळा होतो. निर्वाण, निर म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. ज्याच्या तृष्णा समाप्त झालेली आहे तो जिवंतपणी निर्वाण होतो, मेल्यावर नाही. बरेच लोक मरणानंतर फोटोवर निर्वाण लिहितात किंवा बुद्धवासी लिहितात किंवा स्वर्गवासी लिहितात. हे तीनही शब्द चुकीचे आहेत. ते मूर्ख लोक, अज्ञानी लोक या प्रकारचं कृत्य करतात. ज्यांना धर्माची जाण नाही, धर्माचं ज्ञान नाही आहे, ते लोक या प्रकारे लिखाण करतात. निर्वाण जिवंतपणी मनुष्याला मिळत असतो, मरणानंतर नाही. बुद्धवासी कोणीच होत नसतो. बुद्ध कुणामध्येच वास करत नसतात किंवा तो व्यक्ती मरणानंतर बुद्ध जिथे आहे तिथं वास करायला जात नाही. बुद्ध या जगात नाही, त्यांचं ज्ञान आहे. आणि बुद्ध आहे तर ते ज्ञानाच्या रूपाने कणाकणात आहे. सर्वोच्च ज्ञान म्हणजे बुद्ध. स्वर्गवासी कोणीही होत नाही, कारण स्वर्ग कोणी पाहिला नाही. भगवान बुद्धांनी ज्याला स्वर्ग म्हटलेलं आहे ते आहे सुगती. नरक ज्याला म्हटलेलं आहे ते आहे दुर्गती. या दोन प्रकारे सुगती आणि दुर्गतीला नरक आणि स्वर्ग म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीची सुगती झाली त्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्त झाला. ज्या व्यक्तीची दुर्गती झाली त्या व्यक्तीला नरक प्राप्त झाला. या प्रकारे या शीलामुळेच आपण सुगती किंवा दुर्गती प्राप्त करत असतो. म्हणून शील अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून पहिला पाया, पहिलं फाउंडेशन आपलं शील आहे. बिल्डिंग बनवायची आहे तर त्या फाउंडेशन शिवाय बनू शकत नाही. आपल्या जीवनाचं मुक्तीचा मार्ग जर योग्य करायचा आहे, चोखाळायचा आहे, तर शील महत्वाचं आहे. शीलाविना विद्या कुचकामी आहे असं बाबासाहेब का म्हणतात? शीलवान नाही, विद्यावंत तर भरपूर आहे. कोणी डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी लेक्चरर आहे, इंजिनियर आहे, भरपूर आहे. परंतु त्या व्यक्तीजवळ जर शील नसेल तर तो व्यक्ती पडत मूर्ख आहे. त्याच्याजवळ शील नाही आहे, त्याचं कोणत्याही कामाचं ते शिक्षण नाही आहे. ते फक्त पोटभरू शिक्षण आहे. अकलेचा पता नाही, ज्ञानाचा पता नाही, सदाचाराचा पता नाही. असा व्यक्ती शीलवान नसल्यामुळे त्याचं जे शाळेचं शिक्षण आहे किंवा पोटभराची नोकरी आहे, डिग्री आहे, ते कोणत्याही बजेटात बसत नाही. कारण शीलाविना विद्या फुकाची आहे, कुचकामी आहे म्हणते बाबासाहेब. शील नाही तर तुमचं शिक्षण कॉलेजचं व्यर्थ आहे. म्हणून शीलामुळे पटिसेन बनते. काहीच शिकून नव्हते, अंगठाछाप होते, एकच गाथा पाठ होती तरी अरंत झाले. कशामुळे? शीलामुळे. कारण त्यांचा संयम होता. कायेन संवरो साधू, वाचाय संवरो साधू, मनसा संवरो साधू. कल्याण केव्हा होतो? कायेवर, वाणीवर आणि मनावर संयम असेल. त्याच्यासाठी शील आवश्यक आहे. शील नाही तर कितीही तुम्ही लोक शिकले, कॉलेजचं खूप शिक्षण घेतलं, डिग्र्याही मिळवल्या, तरी तुमचा त्या ज्ञानाला कवडी मोल किंमत आहे. किंमत काहीच नाही, झिरो आहे. धर्माच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकत नाही, लोकहित साधू शकत नाही जोपर्यंत तुम्ही शीलवान नाही.
म्हणून दुराचारी व्यक्ती दुसऱ्याचं अहित करतो. ज्या व्यक्तीला ज्ञान आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, ज्या पदावर आहे, त्याच्या हाताखाली अनेक लोक काम करतात, पण तो त्याचं भलं करणार का? शील नसल्यामुळे लोकांचं भलं करू शकत नाही, कल्याण करू शकत नाही. म्हणून शीलाला विशेष महत्व आहे. म्हणून प्रथम शील कोणता आहे? प्रथम शील कोणता आहे? पानाती पाता वीरमणी सिक्खापदं. पाना म्हणजे प्राणी, ती म्हणजे पात, तो पात म्हणजे हिंसा, हनन करणे, नष्ट करणे, वध करणे. पानाती पात. वीरमणी वैराला मनात जागा न देणे. सिक्खापदं समाधी, या शिक्षापदाला संपादन करतो, अनुकरण करतो, अनुसरण करतो. याचा अर्थ या प्रकारे की मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही. का? कारण निसर्गाचा नियम काय आहे? जगा आणि जगू द्या. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी आलेला आहे, प्रत्येकाला जगण्याची इच्छा आहे, कोणताही प्राणी मरण्यासाठी आलेला नाही. जर आपण इतर प्राण्यांना जर मारत असेल, हत्या करत असेल, तर जर कोणी आपली हत्या केली तर आपल्याला आवडेल का? आपल्याला आवडते दुसऱ्या प्राण्याची हत्या करणे. तर तशाच प्रकारे जर कोणी आपली हत्या केली, माराला अंगावर आला, तर कसं करतो आपण? जशी काही कोणी आग टाकली अंगावर, तिलमिला होऊन उठतो. कशामुळे? माझा प्राण घेऊ नको, माझी हत्या करू नको. आणि मग त्या प्राण्याला तसं वाटत नाही का की माझी हत्या करू नको? त्याला पण वाटते. म्हणून जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी आलेला आहे, मरण्यासाठी आलेला नाही. मरणार, परंतु तो त्याच्या कर्माने मरणार. म्हणून मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. हिंसा करणाऱ्याला काय होतो? हिंसा करणारा हिंसा करत जातो तर आपलं पाप कर्म वाढवत जातो. जोपर्यंत त्याला कल्याण मित्र मिळत नाही तोपर्यंत तो पापाचा मोठा पहाड बनवतो. पाप वाढतही वाढत जातो. कल्याण मित्र न मिळाल्यामुळे तो आपल्या पापाचा पर्वत बनवतो आणि एक दिवस आपल्या पायाच्या खालची माती खोदून खड्ड्यामध्ये स्वतःच पडतो. त्यामुळे त्याचा परिणाम कराल तसे भराल आणि पेराल तेच उगवेल, दुसरं काही उगवणार नाही. म्हणून हत्या करणार नाही. याच्या विरुद्ध भगवंतांनी काय सांगितलं? प्रत्येक प्राण्याला जीवदान दे. हे शील आहे. हत्या करणे हा दुराचार आहे, दुःशील आहे, पाप आहे. आणि जीवदान देणे पुण्य आहे. म्हणून मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. ही हिंसा करता करता थोड्याशा हिंसेवरून मनुष्य वाढत गेला आणि शेवटी तो काय बनला? 999 लोकांची हत्या करणारा कोण बनला? अंगुलीमाल बनला, हत्यारा बनला. पण त्याच्यामध्ये पुरुषार्थ होता, पुण्य होतं, अनेक जन्माचं भयंकर पुण्य होतं. त्याला थोडंसं गलत मार्गावर मित्रांनी नेल्यामुळे त्याला त्याचे परिणाम हत्येकडे वळावं लागलं. मग तो अंगुलीमाल स्वतःची आई सुद्धा कापाला भिला नाही. तर त्याने प्रयत्न केले, परंतु भगवान बुद्धाचं दर्शन झालं मोठ्या पुण्याच्या बळावर. आणि बुद्धाचं दर्शन झाल्यामुळे त्याला भगवान बुद्धाकडे वळला. भगवान बुद्धाने त्याला शिकवलं, समजवलं की तू जे हत्या करत आहे, का करत आहे? नाही, मला करायची आहे, माझ्या गुरुची आज्ञा आहे. 999 झालेली आहे. 1000 जोपर्यंत लोक तू कापत नाही, त्याची करंगळी जोपर्यंत गळ्यात घालत नाही, त्याची माळा बनवत नाही, तोपर्यंत माझी गुरुदक्षिणा पूर्ण होणार नाही. त्याला बिघडवणे, प्रवृत्त करणे त्या मार्गावर. तर गुरुही दुसऱ्याचं ऐकून योग्य मार्ग शिष्याला दिला नाही. त्यामुळे शिष्य गलत मार्गावर गेला, पण पुण्यवान होता.
तर भगवान बुद्धाच्या मागे सुद्धा तलवार घेऊन धावू लागला. भगवान बुद्ध जाग्यावर उभे आहे आणि तो तलवार घेऊन धावत आहे. असं का घडलं हे कुठे लिहून आहे? बुद्ध आणि धम्मग्रंथ. तो धावत आहे आणि बुद्ध एकाच जागेवर उभे, तलवार घेऊन धावत आहे. हा चमत्कार कुठे आहे? बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिला. हे का घडलं असं? तर भगवान बुद्धांनी रिद्धिबलाचा वापर केला. जाग्यावरच उभे होते, फक्त अंगुलिमाल धावत आहे, तर भगवान बुद्धांनी धरती धावती केली. धरती फिरत आहे जोराजोराने, तो जाग्यावरच धावत आहे. अंगुलिमाल म्हणतो की मी तुम्हाला पकडायला येतो, तुम्ही सापडत का नाही, थांबत का नाही? भगवान बुद्ध म्हणते मी तर थांबलेला आहो, तूच थांबत नाही आहे, तूच पळत आहे. बघ कोण पळत आहे. तर असं कसं झालं? तो म्हणतो की मी हरणाला एका धावेमध्ये पकडतो, कितीही वेगात असला तरी. अंगुलिमालची धाव किती असेल? हरणाला पकडणे एवढं सोपं आहे का? एका धावेमध्ये पकडतो म्हणते. पण तुम्ही का सापडत नाही, तुम्ही का थांबत नाही? ते मी थांबलेला आहो, तू थांब. म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं? तू थांब म्हणजे काय? अरे तू या धर्तीवर आवागमन करत आहे, येणं जाणं करण्यासाठी तयार करत आहे. या धर्तीवर बार बार जन्म घेण्यासाठी तो तयार होत आहे. तू थांब. मी थांबलो, माझे जन्म थांबले, सर्वच थांबलं, तू थांब. थांबायला तयार नाही. जेव्हा त्याला भगवान बुद्धांनी सांगितलं की ठीक आहे, तू मला कापतं तर काप, पण तुला एक काम सांगतो ते कर. काम काय सांगितलं? जा त्या झाडाचे 3 पानं तोडून आण. गेला. हे काय मोठीची गोष्ट आहे माझ्यासाठी? माणसाची गर्दन एका झटक्यात कापतो, तर हे झाडाचे पानं काय आहे? तलवार घेऊन गेला, पटकन मारला आणि झाडाचे पानं 3 कापून घेऊन आला. हे घ्या. ठीक आहे, आता आणले ना. पुन्हा त्याला दुसरं काम सांगते, तुला दुसरं काम सांगतो, हे पानं घे आणि जिथून तू तोडून आणले तिथेच मला तोडून दे. काय म्हणतो तो? असं कधी होत नाही, तोडलेलं जुळत नाही. मग भगवान बुद्ध त्याला काय म्हणतात? अरे भल्या माणसा, जेव्हा तोडलेलं जुळत नाही, तुला जोडता येत नाही, तो तोडतो कशाला? लोकांचे मुंडके तोडतो कशाला? तुला जर जोडता येत नाही तर तोडतो कशाला? मुंडके तोडू नकोस. हे पाप कर्म करून तू या भवचक्रामध्ये पुन्हा पुन्हा धावतच राहणार आहे. थांब, धावणं बंद कर, आता तरी मुक्त हो. यासाठी भगवान बुद्धांनी त्याला प्रेरित केलं. म्हणून हत्या करणारा व्यक्ती तो धावतच राहतो, जन्म घेतच राहतो आणि कटतच राहतो. तो दुसऱ्याला काटणारा व्यक्ती स्वतः कटत राहतो. हर जन्मामध्ये त्याला तेच जन्म मिळत असतो, कटण्याचा. जसा एका जाग्यावर एका गुरुने आपल्या शिष्याची परीक्षा घेतली. 3 शिष्य होते. त्यांना सांगितलं की इकडे या, परीक्षा घ्यायची होती. 3 जणांजवळ 3 कबूतर दिले. 3घांनी ते घेतले आणि सांगितलं की याचं मुंडकं मोडून आणा. 3 कबुतराचं मुंडकं मोडून आणा. ते मोडायला लागले. गुरुजी म्हणते थांबा, दुसरा नियम आहे माझा, मुंडकं मोडा, परंतु कुणीही तुम्हाला बघणार नाही. तर पहिल्या शिष्यानं घेतलं कबूतर आणि दूर गेला, जंगलामध्ये गेला. घनदाट जंगलामध्ये जाऊन इकडे तिकडे बघते तर कोणीच नाही. माणसाचा वारा नाही, पक्षाचा थारा नाही, काहीच नाही, आवाज नाही. अशा जागेवर गेला आणि पटकन मुंडकं मोडलं घेऊन आला. दुसरा कबूतर दुसऱ्या शिष्याने नेला. तो एकदम खोल खाईमध्ये गेला, गड्ड्यामध्ये उतरला. इकडे तिकडे पाहतो, कुणीच नाही. पटकन मुंडकं मोडलं घेऊन आला. तिसरा शिष्य तो गेला लांब. त्याने हातावर कबुतराला ठेवलं, हात समोर नेतो, पुन्हा वापस आणतो, हात त्याच्या गर्दनपर्यंत नेतो, वापस आणतो. असं अनेकदा घडलं. शेवटी तो कबूतर वापस घेऊन आला आणि गुरुजीनं प्रत्येकाला विचारलं, कबूतर कुठे? म्हणजे आणले मारून, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? नाही.
याने जिवंत कबूतर गुरुच्या हातात दिलं. म्हणते का? यांनी तर मारून आणले, तू का नाही? तुला कोणी बघत होतं का? ते नाही, जंगलात कुणीही नव्हतं बघणार. कोणी लोक होते का? नाही. मग तू वापस का आणलं? तुला जेव्हा कोणी बघत नव्हतं तू वापस का आणलं? मग नंतर पुन्हा म्हणते कोण बघत होतं का? म्हणते हो, लोक बघत नव्हते. पहिल्यांदा सांगते कोणी बघत नव्हतं, दुसऱ्यांदा सांगते की मला बघत होतं म्हणून मी. कोण बघत होत? कोण बघत होतं त्याला? जसा जसा हात नेते त्याच्याकडे तसा तसा कबूतर त्याच्या हाताकडे बघते. जसा जसा मागे खिचते पुन्हा नेते त्याची गर्दन तोडायला, पुन्हा कबूतर बघते. हे त्याच्या लक्षात आलं की मला सांगितलं गुरुनं की मुंडकं मोडताना कोणी पाहता कामा नाही, पण मुंडकं मोडायला जातो तर कबूतरच माझ्याकडे पाहत आहे. मोडू तर मोडू कसं, तोडू कसं? मग तो वापस आला. ठीक आहे, कबुतरानं तुला बघितलं म्हणून तो वापस आला. नाही गुरुजी, पुन्हा दुसरं एक बघत होतं. कोण बघत होतं? कोणी होतं का? नाही, कोणीच नव्हतं. मग तुला बघत कोण होतं? माझं मन बघत होतं. हत्या करताना माझं मन बघत होतं की तू काय करत आहे? हत्या करत आहे, मुंडकं तोडत आहे कबुतराचं. म्हणून कबुतरानं प्रथम बघितलं, माझ्या मनाने पण बघितलं, मी हत्या करू कशी? भलाही बाहेर तर कोणी बघत नसेल, पण बघते कोण? मन. अंतर मन सांगते की तू पाप कर्म केलेलं आहे. बाहेरच्या व्यक्तीला दिस की नको दिसू. लपून पाप कर्म केलं तरी भगवान बुद्ध म्हणते पाप कर्म करणारा समुद्राच्या तळाशी जरी गेला, एकदम गुफेमध्ये जरी गेला आणि पर्वतावर जरी चढला तरी मृत्यू त्याचा पिछा सोडत नाही. पाप कर्माचं फळ कधीही पिछा सोडत नाही. म्हणून जे काही कर्म करतो त्याचाच परिणाम आपल्याला भोगायला येतो. कधी ना कधीतरी येतो. फक्त मनुष्याला पाप कर्म गोड वाटतो कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत गोडही गोड वाटतो. पण ज्या दिवशी पापाचा घडा भरणं सुरू होतो तर त्याच्या मागे 7.5 लागते. कंटिन्यू एक गेला का दुसरं, एक गेला का दुसरं, एक गेला का दुसरं सुरू, मग सुधरत नाही. अशाच प्रकारचं प्रकरण भगवान बुद्धाच्या वेळेत झालेलं आहे. एक चुंद सुकर नावाचा व्यक्ती भगवान बुद्धाच्या बाजूला बरेच वर्ष राहिला. कुठे? वेळुवनाच्या बाजूला. वेळुवन कुठे आहे? राजगिरीमध्ये. वेळुवन कोणी दान केलं होतं? बिंबिसार राजाने. ते आजही आम्ही बघायला जातो. पहिले सारखं बंद नाही आहे, पण बांबू आहे तिथे, भरपूर बांबू आहे, तलाव आहे, परंतु तेवढे नाही पहिले जसे होते. तर त्या ठिकाणी बाजूलाच त्याचं घर होतं. विहाराच्या बाजूलाच घर होतं त्या हत्याऱ्याचं. चुंद सुकर महासुंदरिक सुकरिक, चुंद सुकरिक त्याचं नाव होतं. तर त्याचा व्यवसाय होता डुकर बाजारामध्ये जाऊन खरेदी करणे. 2 पायल्या, 4 पायल्या, 1 पायल्या लोकांना तांदूळ देणे आणि डुकराचे बच्चे खरेदी करून आणणे. पहिले ही अवस्था मी माझ्या बालपणात बघितली आहे. मी लहान असताना ती अवस्था पाहिलेली आहे. आम्ही लहान असताना आमच्या गावामध्ये सुद्धा एक बंडी, बैलबंडी डुकरानं भरलेली नेहमी यायची. डुकर पुरे एकावर एक रचलेले होते ना, दोरानं बांधलेले होते, पूर्ण भरून बंडी. ते दुसऱ्या गावावरून घेऊन यायचे, आमच्या गावावरून बाजारपेठेला जायचे. हे मी खुद बघितलं. तर ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येते बुद्ध काळातलं, की चुंद सुकरिक जो होता तो याच प्रकारचा की चावल द्यायचा लोकांना, 1 नाडी 2 नाडी, आणि त्याचं डुकराचं पिलू किती मोठं आहे त्याच्यानुसार द्यायचा आणि पिले घ्यायचा. घरी आणून लहानाचे मोठे करायचा आणि नंतर मोठा झाला की त्या डुकराला उकळतं पाणी पाजायचा. पूर्ण उकळे आलेलं त्याला धोट्यानं असा पाईप टाकून उकळतं पाणी पाजायचा आणि त्याला पूर्ण ते उकळतं पाणी पोटात गेलं की तो तडफडायचा. त्याला बेताने मारायचा, सुजवून टाकायचा, त्याला
पूर्ण बेताने मारून पूर्ण सुजवून टाकायचा, उचलू उचलू पटकायचा. तो उकळत्या पाण्यामुळे डुकर वरत उडायचा आणि जमिनीवर पटकायचा, जोरा जोराने ओरडायचा. याने अनेक वर्ष केलं, 30 वर्षापर्यंत त्याचं एकच काम होतं. या प्रकारचा व्यवसाय केला त्यानं. आणि उरलेलं मांस, ते मांस विकायचा आणि उरलेलं मांस आणून घरी खायचा. मांसाशिवाय जगत नव्हता. मांस आणि डुकरांचं रक्त, गोठलेलं रक्त असो की पतलं रक्त असो, त्याच्यासोबत गरम करून ते मांस खायचा. तो या प्रकारचा त्याचा व्यवसाय हळूहळू हळूहळू त्याचा पाप कर्माचा घडा भरत आला. आणि एक दिवस तो उतरत्या वयामध्ये बिमार पडला. बिमार पडल्यानंतर त्याचं अंग लाल लाल झालं. तो जमिनीवर पडला आणि त्याची वास येऊ लागली. तो जमिनीवर असा उडायचा, पटकायचा स्वतःला आणि डुकरासारखा ओरडायचा. डुकर कसा ओरडते तसा त्याच्या अंगाची आग व्हायची, पोटामध्ये आग पडली, त्याचं पूर्ण शरीर लाल झालं, पूर्ण त्याचं राहण्याचं घर लाल झालं. तर घरच्या लोकांनी ओरडते म्हणून सोडून दिलं, त्याला निघून गेले दुसरीकडे. आणि त्याचा आवाज भरपूर दूरपर्यंत जायचा, एखाद्या किलोमीटर पर्यंत जायचा. असा ओरडायचा भयानक, डुकरासारखा जोराने खूप ओरडायचा आणि स्वतःचं शरीर स्वतःच उचलायचा आणि पटकायचा. कारण हा काय करत होता, डुकराला उकळतं पाणी पाजायचा, बेताने मारायचा आणि उचलून पटकायचा. कारण त्याला सुजवल्यानंतर त्याचं वजन वाढते. लोकांना विकताना त्याचा मांस वजनाने विकायचा, ते वजन वाढायचं, त्याला पैसे यायचे आणि उर्वरित ते मांस आपण स्वतः खायचा. या प्रकारे तो नेहमी त्याची नित्यक्रिया. पण त्या बुद्ध विहाराच्या बाजूला 30 वर्ष राहिला, पण भगवान बुद्धाला एक चावलचा दाना सुद्धा खाऊ घातला नाही. दान केलं नाही, भाताचा शीत दान केलं नाही. म्हणजे विहाराच्या बाजूने राहून सुद्धा पुण्यकर्म करता आलं नाही. समुद्राच्या काठावर राहणारे लोक काही काही दुर्भागी पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे भगवान बुद्ध तिथे बाजूला आहे, विहार आहे त्यांचं. आणि विहार असतात कोणाचे? गृहस्थाचे विहार नसतात. गृहस्थाला काय असते? घर असतात. गृहस्थाचं कधी विहार राहिलं का? बुद्ध काळापासून तुम्ही जे आज जाऊन पहा, कुठेही जा, श्रावस्तीला जा, लुंबिनीला जा, वैशालीला जा, राजगिरीला जा, बुद्धगयाला जा, सारे विहार कोणाचे? भिक्खू संघाचे. गृहस्थाचं विहार कधीही नसते. ज्या ठिकाणी भिक्खू राहतो त्यालाच बुद्ध विहार म्हणतात. ज्या ठिकाणी भिक्खू राहत नाही त्याला काय म्हणतात? समाजाने बांधलेलं समाजाचं भवन किंवा समाज मंदिर म्हणतात, पण बुद्ध विहार म्हणत नाही. बुद्ध म्हणजे भिक्खू, बुद्धाचा पुत्र म्हणजे बोधी प्राप्त करणारा भिक्खू, एक प्रकारचा बुद्ध रूप आहे. आणि बुद्ध रूप असल्या कारणाने तो जिथे वास्तव्य करतो त्यालाच बुद्ध विहार म्हणतात. बाकीच्यांना समाज मंदिर किंवा समाज भवन हे नाव आहे. मूर्खतेमुळे लोक त्याला बुद्ध विहार म्हणतात, जिथे विहारात भिक्खू नाही. विहाराचा अर्थ काय होतो? विहार म्हणजे राहणे, वास करणे. कोण? भिक्खू. बिहारचं नाव विहार होतं पहिले, कारण तिथे असंख्य भिक्खू भगवान बुद्धासोबत राहत होते, म्हणून त्याचं नाव होतं. नाहीतर त्याचं ओरिजिनल नाव काय आहे बुद्धगयाचं? बुद्धगया नाव नाहीये. काय नाव आहे ओरिजिनल? उरुवेला. त्याचं नाव आहे उरुवेला. त्या उरुवेलामध्ये बकरोर नावाचं एक गाव आहे, छोटस. सुजाताचा महाल जिथं आहे, सुजाताचं गाव बकरोर. त्या पुऱ्या एरियाचं नाव आहे उरुवेला, बुद्धगया नाही. त्या उरुवेलामध्ये भरपूर असंख्य भिक्षू राहायचे बुद्धासोबत, म्हणून ते विहार करायचे, म्हणजे वास्तव्य करायचे, म्हणून त्याचं नाव पडलं विहार. भिक्खू वास करते त्याला म्हणतात विहार. पालीचा शब्द आहे विहार करणे.
मग जो विहार करतो त्याला भिक्खू विहार करतो म्हणून त्याला विहार म्हणतात, म्हणून त्याचं नाव पडलं बिहार. प्रांत, बिहार प्रांत बनला तो. नाहीतर 16 राज्य होते. अंग, मगध, काशी, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, अवंती, असे सुरसेन, असे 16 राज्य होते. त्यामध्ये बिहार नावाचा उल्लेख नाही आहे. त्या राज्यामध्ये छोटे छोटे राजे होते. तर या प्रकारे विहार, भिक्खू विहार करतो त्याला विहार म्हणतात. मग कोणाच्या नावानं खपल्या जाईल? बुद्ध विहार. बुद्ध शिकवतो, बुद्धाचं ज्ञान शिकवतो म्हणून तो बुद्ध पुत्र. बुद्ध पुत्रालाही बुद्ध म्हणतात. 3 प्रकारचे बुद्ध आहे. एक अनंताला बुद्ध म्हणतात, एक बोधी प्राप्त करणारा जो पच्चक बुद्ध आहे त्याला बुद्ध म्हणतात, आणि तिसरा सम्यक संबुद्ध. 3 बुद्ध आहे. एक अनंताला बुद्ध म्हणतात, एक पच्चक बुद्धाला म्हणतात आणि एक सम्यक संबुद्धाला म्हणतात. 3 बुद्ध आहे. पच्चक बुद्ध हा स्वतः ज्ञान प्राप्ती करतो पण लोकाला उपदेश करत नाही आणि गावात राहत नाही. गंधमादन पर्वतावर राहते. गंधमादन पर्वत भरपूर उंच राहते, तिथे राहते. तिथून हवेच्या मार्गाने पात्र घेऊन येते, कोणाला माहीत होऊ देत नाही आणि दारावर येऊन उभा राहते. कोणाला पताच लागू देत नाही. पहिले ध्यान करते आणि 4 वाजता ध्यान केल्यानंतर रात्रभर सकाळी 4 वाजता चिंतन करते. कोणाला पुण्यकर्म देऊ, कोण पुण्यवान आहे, कोणाच्या दारावर जाऊ, कोणाला लाभ होणार आहे, बस त्याचं नाव घेऊन त्याच्याशी येते. दुसऱ्याच्या घरी जातच नाही. डायरेक्ट वरून आकाश मार्गाने दुसऱ्याच्या घरी जातच नाही. ज्याला लाभ होणार आहे त्याच्याच घरी जाते पच्चक बुद्ध. आणि उपदेश करत नाही. भोजन घेतलं का तुरंत थोड्या दूर चालते ना बस आकाश मार्गाने काय थोड्या दूर चालते, जास्त दूर जात नाही. लोकांच्या नजरा हटल्या पाहिजे एवढ्या दूर चालते, पताच लागत. तो देखावा करत नाही आपल्या रिद्धिबलाचा किंवा ज्ञानाचा, आणि उपदेशही कोणाला करत नाही. त्याला म्हणतात पच्चक बुद्ध. तर या प्रकारे 3 बुद्ध आहे. तर जो सम्यक संबुद्धाच्या ज्ञानावर अरंत बनतो त्याला बुद्ध म्हणतात. तो एक बुद्ध आहे. म्हणून बुद्ध जिथे वास करतो, भिक्खू जिथे वास करतो म्हणजे बुद्ध किंवा बुद्ध पुत्र वास करतो त्यालाच विहार म्हणतात. अन्यथा विहार म्हणत नाही. समाजाच्या मध्ये ज्या लोकांनी कब्जा केलेली आहे त्याला विहार म्हणत नाही, त्याला समाज मंदिर किंवा समाज भवन म्हणतात. मूर्त्या कितीही बसवो त्याला महत्व नाही आहे. कारण जिथं बुद्ध पुत्र उभा होतो तिथून धर्माची लाईन लागते. विहार निर्माण होते तिथून गृहस्थ जातात म्हणून लाईन लागते का? गृहस्थ वंदनेले जातात म्हणून लाईन लागते का? तिथं धम्म केंद्र चालते का? नाही. जिथे भिक्खू उभा होतो, चाहे जंगलात उभा हो, चाहे कोणत्या गुफेत उभा हो, चाहे कोणत्या कुटीमध्ये राहो, तिथे लाईन लागते. का लागते लाईन? कारण बुद्ध पुत्राच्या दर्शनाला पुण्यवान लोक जातात आणि ते शोधतात की मी दर्शनाला केव्हा जाऊ, कुठे आहे, शोधतात. लाईनच्या लाईन लागते. आमचा एक अमरज्योती नावाचा भिक्खू आहे गोंदियामध्ये. तो जंगलात राहतो, गावात नाही राहत. त्या जंगलामध्ये भीडच्या भीड तयार होऊन राहिली लोकांची जाण. त्याला सुधरत नाही. आखर ते तारखाच घेत नाही कोणाच्या, सुधरत नाही आहे. जंगलात राहिल्या नाही सुधरत नाही. गावात भीड लागते का? गावात भीड लागल विहाराईमध्ये. विहार ज्याला म्हणते कोंडवाड्यामध्ये, त्याला नाचणं, गाणं, खाणं, उधळणं, समाजाचा पैसा व्यर्थ मार्गानं उधळणं, बस याची लाईन लागू शकते. ज्ञानासाठी लाईन लागते का? समाजाचे कितीतरी असे समाज मंदिर लोकांच्या ताब्यात आहे, पण धम्मकार्य चालते का? मनोरंजन, नाचणं, गाणं आणि खाणं, याच्याशिवाय दुसरं काही चालतच नाही. आणि भिक्षू जिथे वास करतो तिथे प्रशिक्षणाचं केंद्र, प्रशिक्षण चालतं. लोकांना घडवणे, समाजाला काहीतरी देणे. समाजाचं जेव्हा अन्न खातो तर तो काही नाही काहीतरी देतो. जर देत नसेल, धम्म वाटत नसेल, तर भगवान बुद्ध म्हणते फुकाचं खाण्यापेक्षा लोखंडाचे गरम गरम गोळे गिळा. भगवान बुद्धांनी भिक्षूंना खूप मोठं हे देऊन ठेवलेलं आहे. फुकाचं खात असेल तर लोखंडाचे गोळे गिळा.
म्हणून भिक्षू कधी कोणाचा फुकाचं खात नाही. म्हणून जे 4 शब्द त्याने संग्रहित केलेले आहे, जे शीलाचं आचरण केलं ते दुसऱ्याला प्रेरित करतो या प्रकारे. परंतु बुद्ध काळामध्ये, बुद्धाच्या नंतर जे भिक्षू कापल्या गेले, सरासर धम्माचा लोप झाला. कशामुळे? भिक्खू ध्यान करणारे होते आणि आपल्यावर संयमित राहणारे होते, त्यामुळे भिक्षू कापल्या गेले. पण बाबासाहेबांचा काळ आला तेव्हा बाबासाहेबांनी काय सांगितलं? जुलूम करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. म्हणून आजकालचे भिक्षू कसे निघाले? क्रांतिकारी. कोणाचाही जुलूम सहन करायचा नाही, जशास तसे उत्तर द्यायचे, ठोशास ठोसा द्यायचा, चूप बसायचं नाही. कारण क्रांतिकारी भिक्षू कोणाचा आहे? बाबासाहेबाचा आहे. बुद्धाचा भिक्षू कसा आहे? शांतीवादी. मग शांतीवादी भिक्षू आजच्या जमान्यात जमेल का? बिलकुल नाही. क्रांतिकारी भिक्षू पाहिजे, प्रतिउत्तर देता आलं पाहिजे आणि जुलूम करणाऱ्यावर, जुलूम आपल्यावर होत असेल तर प्रतिकार करणारा पाहिजे. जेव्हा ब्रह्मदेशामध्ये रोहिंग्याने, मुसलमान लोकांनी रोहिंग्याने बांगलादेशच्या आक्रमण केलं, तेव्हा पाळण्यामध्ये लोक कापले, लहान लहान पोरं पाळण्यात कापले सरासर, मुलीवर बलात्कार केले, मुली, तरुण तरुण मुली कापल्या गेल्या, स्त्रिया कापल्या, त्याचे घर उद्ध्वस्त केले रोहिंग्यानं. तेव्हा कोणीही, सरकार सुद्धा हतबल झाली तिथली ब्रह्मदेशाची. आता मागे तेव्हा एक विराथू नावाच्या भंतेनं स्टेनगन उचलली, रायफल. विराथू नावाच्या भंतेनं रायफल उचलली, सिद्धी धडधड 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 गोल्या मारणं सुरू केल्या. तेव्हा कुठे मिलिटरीला जाग आला आणि मिलिटरीनं साथ दिला विराथू भंतेचा, की तुम्ही चला तुमच्या पाठीमागे मी. विराथू भंतेमुळे तो ब्रह्मदेश आज वाचला. त्यांनी जर स्टेनगन हातात उचलली नसती तर रोहिंग्याने पुराच्या पुरा ब्रह्मदेश कब्जात केला असता. म्हणून आजचा भिक्षू जुलूम सहणारा नसावा, प्रतिकार करणारा असावा. त्याला म्हणतात क्रांतिकारी भिक्षू. हे कानून कायदे सर्वांसाठी समान आहे, परंतु इथेही जुलूम करणाऱ्यापेक्षा सहन करणारा गुन्हेगार आहे. नुसतं हातावर हात ठेवायचा ना, ध्यानाला बसायचं, तू मला भाजीसारखा काकडीसारखा कापून जा, काही हरकत नाही, मी चुपचाप बसतो, असं म्हणणार का? बिलकुल नाही. बुद्धाचा धम्म म्हणते वेळ प्रसंगी प्रतिकार करण्याचं शिका. कोणाचाही बळीचा बकरा बनू नका. एकदा, दोनदा, तीनदा क्षमा करा, माफ करा, तिसऱ्यांदा चौथ्यांदा त्याला प्रतिउत्तर द्या. इतकं उत्तर द्या ठोस ताकदीनं, त्याचं नुकसान तर झालं नाही पाहिजे, पण त्याला यादगिरी घडली पाहिजे. दुबारा पुन्हा तो वाट्याला जाणार नाही. मग दोन्ही बाजूनं कायद्याने करा आणि ताकदीने करा ना, बुद्धीने करा. या प्रकारे बनलं पाहिजे. म्हणून क्रांतिकारी भिक्षू आज इथे बाबासाहेबाचे भिक्षू दिसतात, बुद्धाचे भिक्षू कमी आहे. कारण आम्ही जे बनलो चिवरधारी, कोणामुळे? बाबासाहेबाच्या प्रेरणेमुळे. जर आम्हाला बाबासाहेबांनी धम्म काय आहे म्हणून पता लागला नसता तर आम्ही शांतीवादी कुठून, नचिवरधारी कुठून असतो का? बिलकुल नाही. म्हणून त्याच्यामुळे बाबासाहेबाचे सूत्र हातात घेऊन बुद्ध सांगायचा असते, आचरणात आणायचा असते. म्हणून क्रांतिकारी भिक्षू पाहिजे. क्रांती करण्याची वेळ आली तर मागं हटता कामा नये. तर या प्रकारे हिंसेचा अर्थ असा नाही की आपण त्याची जाणून हत्या करणे. तर त्याला भगवान बुद्धांनी सांगितलं, आवश्यक, अनावश्यक आणि गरज, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जिथे आवश्यकता आहे तिथे हत्या केली पाहिजे, जिथे गरज आहे तिथे नाही, गरज नाही. म्हणून आवश्यक, अनावश्यक, जिथे अनावश्यक होतं तिथे हत्या करणं आवश्यक नव्हतं. गरज कोणाचीच नसते हत्या करणे, पण जिथे आवश्यकता, जास्तीत जास्त तर भिक्षू कोणाची हत्या करत नसतात. केला तर प्रतिकार करतात, हत्या करत नसतात.
म्हणून हत्या विचाराची केली पाहिजे. पाप कर्माचे विचार मनात उत्पन्न झाले त्याची केली पाहिजे. आपला शत्रू या जगात कोणी नाही. राग द्वेष मोहच आपला शत्रू आहे, म्हणून त्याची हत्या केली पाहिजे. जीवांची हत्या करून आपल्याला कोणताही लाभ होणार नाही, म्हणून आपण आपल्यामध्ये असणाऱ्या विकाराची हत्या केली पाहिजे. परंतु आपल्यावर जेव्हा पाळी येते जुलुमाचा शिकार बनण्याची, तेव्हा मात्र आपण प्रतिकार केला पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे. हे शिकवलं बुद्धानं आणि बाबासाहेबांनी. म्हणून या प्रकारे हत्या 5 कारणाने होते. हत्या करण्यासाठी किती कारण लागते? 5 कारण लागतात. कोणते कारण आहे? मनामध्ये हत्येचा भाव उत्पन्न होणे पहिलं कारण आहे. हत्या करण्यासाठी प्राणी हजर करणे, हत्या करण्यासाठी शस्त्र उपस्थित करणे, हत्या करण्यासाठी तो प्राणी आणि शस्त्र आपल्या समोर असणे, त्यानंतर त्या प्राण्याला मारण्यासाठी शस्त्राने प्रयत्न करणे आणि तो प्राणी त्या शस्त्राने जीवानिशी ठार होणे. हे 5 कारण असेल तर हत्या होते, नाही तर हत्या होत नाही. म्हणून चित्ताची चेतना, भगवान बुद्धांनी हिला महत्व दिलेलं आहे चित्ताच्या चेतनेला, की तुमच्या चित्ताची चेतना कशी आहे, हत्या करण्याची आहे की त्याला हत्या मार्गावरून योग्य मार्गावर परावृत्त करण्याची आहे, की त्याला सबक शिकवण्याची आहे. हत्या करू नको, किंवा तुझी हत्या होऊन जाईल कोणाच्या हाताने, मी सहन केलं, दुसरा करणार नाही, म्हणून तुला आज सबक शिकवतो, आता तरी होशमध्ये ये. या प्रकारे भगवान बुद्धाचं ज्ञान आहे सबक शिकवण्यासाठी, किंवा त्याचा प्राण पुढे कोणी घेऊ नये, त्याला होश यावा म्हणून या प्रकारे भगवान बुद्धाचं ज्ञान आहे. मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही, जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा नियम आहे. तर त्या चुंद सुकरनं जीवनभर हत्या केली, शेवटी तसा डुकरासारखा तडफडू तडफडू मेला. लाल लाल झाला, बंदी कुटी लाल झाली, त्याच्या आवाजाने पूर्ण लोक परेशान झाले, घराच्या घर सोडून गेले, घरातले लोक सोडून गेले. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षू लोक सांगतात की भगवान हा आवाज कसला येत आहे, जोराजोरानं डुकरासारखा आवाज येत आहे. तर आजवरी वेगळा येत होता, मग नंतर गॅप दिली. तर भगवान बुद्ध म्हणतात की तो चुंद सुकर आहे, सुकरीक आहे, तो डुकरासारखा, त्याला एक रोग झालेला आहे, त्या रोगामुळे तो डुकरासारखा ओरडतो आहे आणि कालांतराने तो आवाज बंद झाला. भगवान बुद्धाला भिक्षू लोक विचारतात, भगवान आवाज तर येत नाही, याचा अर्थ चुंद सुकरीक मेला. तेवढे वर्ष बुद्ध विहाराच्या बाजूला राहून निस्तं हत्या करत गेला प्राण्यांची, आणि एकही रुपयाचं दान कधी भगवान बुद्धाला किंवा भिक्खू संघाला केलं नाही. त्याचा पाप कर्माचा घडा भरत गेला, आणि भरल्यानंतर शेवटी काय झालं, डुकरासारखा ओरडू ओरडू तडफडू तडफडू मेला. हे आहे पापाच्या कर्माचं फळ. म्हणून मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे आज पहिलं शील. तुम्ही सुद्धा चिमण्या पाखरांना गुलरीनं दगड मारता, सड्डे मारता, सोनपाखरं पकडून त्याच्या टांगेमध्ये काटा खुपसून फिरवता. आम्ही लहानपणी हेच पापकर्म करत होतो. सोनपाखरू पकडलं, त्याचा एक पाय तोडला की त्याच्यात काटा घातला की रस्सी बांधली का उडवायचं, गरगर गरगर फिरवायचं. भयंकर पाप केलं. आता त्याचे परिणाम येतात आणि आठवतात. एका बकऱ्याला, मी बकरा चालताना एका बकऱ्याला एक एवढा मोठा क्रोधात येऊन दगड मारला, त्याच्या इथे लागला. इथे लागून तो 4-5 फूट वरतो उडला बकरा, म्या करून जोराने. तर त्याचा परिणाम, त्याच्या डोक्यावर दगड मारला होता, त्याचा परिणाम काय निघाला दिसते. 10 लोकांनी हिंगणघाट मध्ये मला हाक्यानं मारलं. 10 लोकांनी. हॉकी इथं काही तुटल्या, कारण जेव्हा कराटेचा क्लास होता माझा कंटिन्यू, त्याच्यामुळे त्याच्या बलावर मी त्यांच्या हॉक्या रोखल्या, तुटल्या, हातावर हॉक्या तुटल्या, पायावर तुटल्या. 10 लोकांनी हॉकीने.
नंतर तर माझ्या मित्रांनी त्याचा खतम केलं, त्याला गेला. हिंगणघाटचे जे माझे मित्र होते, जिथे मी राहत होतो, एकत्र राहत होतो, त्या मित्रांनी नंतर त्याचा जीव घेतला मी इकडे आल्यावर. पण त्या 10 लोकांनी मारलं हॉकीने. तेव्हा लक्षात आलं का मी बकऱ्याला दगड मारला होता, तो 4 फूट वर तर उडला होता, हे माझा परिणाम आहे. मी त्याचा परिणाम कोणालाच पिछा सोडत नाही. भगवान बुद्धाचा पिछा सोडला नाही. भगवान बुद्ध बनल्यानंतरही त्याला परिणाम भगवान बुद्धाला आला. देवदत्तानं टाकलेला दगड त्याचा फुटला आणि एक चीप भगवान बुद्धाच्या पायात गेली आणि रक्त निघालं. बुद्धाचं रक्त कधी निघत नसते, पण ते रक्त निघालं. त्यांच्या कर्माचा परिपाक भराचा होता. महामोगलान बंदेची हत्या करण्यात आली, तुम्हाला सांगितलं. कशामुळे? आईला मारलं म्हातारपणामध्ये बायकोच्या म्हणण्यावरून, म्हणून त्याचा परिणाम त्याचा पाठलाग करत होता. तर जैन लोकांनी त्याला दिवाळीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी खांड केले. भगवान बुद्धाला शिष्याने विचारलं की तुमच्यासारखा विद्वान गुरु, तुमच्यासारखा बुद्ध असताना, तुम्ही तुमचा तो शिष्य असताना, रिद्धी बलात पारंगत असताना का मारलं? अशी गती का झाली? भगवान बुद्धाने सांगितलं की माय बापाला त्याने जंगलात नेऊन बायकोच्या रागावर मारलं. त्याचा पाप कर्माचं फळ त्याचा पाठलाग करत होता आणि त्याचा परिणाम त्याला आला. म्हणून मायबाप काय आहे? ब्रह्मा आहे. माय बापाला दुखवू नये, माय बापाच्या विरोधात जाऊ नये. या धर्तीवरचा ब्रह्मा आहे. त्यांना दुखवलं, त्यांच्या विरोधात गेलं, आपली काही धडगत नाही, बरबादच हवं आपण. भगवान बुद्धाचा डावा हात जर असा परिणाम येते तर आम्ही कोण्या झाडाचा पाला? विचार करा. रिद्धी बलात पहिला नंबर महामोगलांमध्ये हवेत उडणे, समुद्राच्या पाण्यावर धावणे, जमिनीत गायब होणे, एका शरीराचे लाखो शरीर बनवणे, एक शरीर आकाशापर्यंत घेऊन जाणे, दुनियाभराची रिद्धी होती त्यांच्याजवळ. बलही बल, धरती पलटवण्याचं बल होतं त्यांच्यामध्ये. भगवान बुद्धाला एक दिवस म्हणे भोजन मिळालं नाही, दुर्भिक्ष पडलं, तर जमिनीतली माती खा लागत होती. लालवाली माती आहे ना, जमिनीच्या अंदर गोड आहे, ते खाऊ जगले बनते लोक, जमिनीच्या अंदरची माती. मग माती सुद्धा समाप्त होत आली तर भगवान बुद्धाला म्हणते कंद अंदर होते, ते सुद्धा समाप्त झाले. मग भगवान बुद्धाला म्हणते भगवान आता खायचं काय, आपण जगायचं कसं? तू म्हणते धरतीच्या अंदर जे गोड माती आहे आणि कंद आहे, मी धरती पलटवू का? मोगलान म्हणते धरती पलटवशील तर अर्धी धरती कुठे ठेवशील? या हातावर ठेवीन म्हणते. मग हे धरती पलटवून टाकी. तर हे तर विनयाच्या विरुद्ध आहे म्हणते भगवान बुद्ध. आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाची हानी करणे योग्य नाही. तू कशाला करतो हे? जसे दिवस येईन तसे काढू म्हणते, पण असं करू नको. नाही करू दिलं. एवढा पावर होता त्यांच्या. धरती अर्धी अशी उचलून पलटवण्याचा रिद्धिबल. तेवढ्या व्यक्तीला, तेवढ्या सत्पुरुषाला जर तुकडे तुकडे केल्या जाते, कशामुळे? मायबापाची हेडसांड केल्यामुळे, त्रास दिल्यामुळे. म्हणून मायबापासारखा शिक्षक, टीचर आणि ब्रह्मा या धर्तीवर कुणीच नाही. म्हणून लक्षात ठेवा, मायबापाच्या आज्ञेचं पालन करा. माता पित्याला कधी दुखवू नका, मायबापाच्या विरुद्ध जाऊ नका. मायबाप आपलं कधीच वाईट करणार नाही, कल्याण मित्र आहे. सर्वात विश्वास ठेवा. मुलगी तारुण्यात आली की आपल्या मनानं वागते, कोणासोबत पळून जाते. मायबाप वाईट करते का? एवढ्या वर्षात 20 वर्ष वाढवलं लाडानं, त्याचे स्वप्न असेल की नाही? त्याचं काही असेल का नाही अधिकार? तर तेवढा मोठा विश्वास एका झटक्यात गमावून बसतो आपण. मायबापावर विश्वास राहत नाही की माझं भलं करेल, पळून जातो. पळून जाण्याचा परिणाम काय आला तर तुम्हाला नंतर माहित पडेल. पटाचारा. कधीतरी तुम्हाला त्याच्यावरही मिळेल की पटाचाराला काय परिणाम भोगा लागले. एका छोट्याशा गलतीचे तारुण्यात पळाली द्वारपालासोबत, सारं जीवन बरबाद झालं. काय काय झालं तिच्यासोबत माहितीच आहे तुम्हाला. असं होते. म्हणून माता पित्याच्या विरुद्ध जाऊ नका अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि योग्य मार्गाने इथून जे काही ज्ञान ग्रहण करत आहे त्याच्यानुसार आचरण करण्यासाठी प्रयत्न करा. आणि तुमचं या आजच्या या पुण्यकर्माच्या बलाने मंगल हो अशी मंगलाची कामना करतो. जे काही पुण्यकर्म आपण संग्रहित केलेलं आहे
बुद्ध धम्म संघाच्या गुणाची पूजा करून, 7ही सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, 7 निमित्ताची पूजा करून, बोधी वृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सूत्रपठण करून, अनंताची वंदना करून, भगवान बुद्धाला जलदान करून जे काही पुण्य अर्जित केलेले हे पुण्य कर्म 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो. या पुण्याच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. 4ही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. 4ही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. 4ही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर त्या लोकांना आपण हे पुण्य अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्य कर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्रावर अनुकंपा करूया, दया करूया आणि आपल्या कुळातील कालगत झालेल्या लोकांच्या प्रति सुगतीची कामना करून पुण्य अनुमोदन करूया. गटेकारो ब्रह्मराजा इमं पुण्यानुमोदतो सक्को देवानमिन्दो इमं पुण्यानुमोदतो वेसकम्बो देवपूतो इमं पुण्यानुमोदतो तावतिंसकायिका देवा इमं पुण्यानुमोदतो पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं ग्राहकन्तु बुद्धशासनं पुरीमं दिशं दतराटो दाकिनीनाविरोलको पश्चिमेन अविरोपको कुबेरो उत्तरं दिशं चत्वारो ते महाराजा इमं पुण्यानुमोदतो पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं ग्राहकन्तु बुद्धशासनं इन्दो सोमो वरुणो च भारद्वाजोपजापति चन्दनो कामसेतो च निगण्डो निगण्डो च वनादोपमन्यो च देवसूतो च मातली चेतसेनो च गन्धर्वो नलो राजा जनेशवो साता गिरो हेमवतो उन्नको करतियो बुलो सेवको मुचलिन्दो च वेसामितो युगान्धरो गोपालो सोपगेदो च गिरिनी
च मन्दिरो पञ्चालचण्डो आलवको पद्युन्नो सुमनु सुमुखो दधिमुखो मणिमणि चरो दीर्घो अतो सीरीसको सः एते सेनापति देवा इमं पुण्यानुमोदतु पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं मालवको देवराज इमं पुण्यानुमोदतु पुण्तावति महाराज इमं पुण्यानुमोदतु पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशट्टा च भूमट्टा देवानागमैदिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धदेशनम् आकाशट्टा च भूमट्टा देवानागमैदिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु मन्मरन्ति इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमोतु यावनिब्बानपातिया इदं मे पुण्यं नासवकय वहन्नोतु सर्वदुःखापमुञ्चतु कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कथम् अच्छयं कममे बन्ते भूरि तथागत कायेन वाचा चित्तेन प्रमादेन मया कथम् अच्छयं कममे संगं पुण्यमङ्केतन्ननुत्तरं साधु 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 ओकासवन्दामि बन्ते मया कथं पुण्यं सामिनानुमोदितव्यं सामिना कथं पुण्यं मह्यं दातव्यं साधु साधु अनुमोदामि ओकासद्वारतेन कथं सभ्यं अच्छयं कमतमे बन्ते ओकासकमामि बन्ते द्वितीयंपि ओकासकमामि बन्ते तृतीयंपि ओकासकमामि बन्ते साधु 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 सुखी होन्तु साधु साधु अनुमोदामि साधु साधु अनुमोदित
खमामि खमिताभं अभिवादनशीले सा नित्यं गुड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्तन्ते आयुवन्नो सुखं बलम् आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति मिनाते समीजतो। सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो। आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्या सोबत सोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो। सर्वांना शुभ धम्म रात्री, सर्वांची रात्र सुखपूर्वक जाओ। बुद्ध धम्म संघाची अनुकंपा हो। सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो। यो मंगलो आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति मिनाति समिज्जतु। मंगल।